मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या गावामध्ये जर भजनी मंडळ असेल तर या भजनी मंडळासाठी आनंदाची बातमी आहे. या भजनी मंडळांना आता शासनाकडून अनुदान मिळणार आहे. एवढंच नव्हे तर या संदर्भातील शासन निर्णय देखील गव्हर्नमेंटने काढलेला आहे. मित्रांनो, भजनी मंडळांसाठी कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. तर ही योजना कशी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती किंबहुना माहितीचा GR आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता अशा प्रकारचा हा GR या ठिकाणी 14 ऑगस्ट 2025ला काढण्यात आलेला आहे. भजनी मंडळांना 5 कोटीचं बक्षीस दिलं जाणार आहे आणि त्यासोबतच गणेश मंडळांना देखील 1.5 कोटींचे बक्षिसे या GR नुसार दिली जाणार आहेत. गणेशोत्सव हा सण राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला असून अशा प्रकारचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून उपक्रम राबवले जातील. राज्यातील नोंदणीकृत भजनी मंडळांना 5 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. तसेच उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर 1.5 कोटी रुपयांची बक्षिसे दिली जातील. या महोत्सवाच्या समन्वयाची जबाबदारी पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्याकडे सोपवली जाणार आहे. 2025 रोजी विधिमंडळात गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता ही कार्यवाही अंमलबजावणीची सुरुवात झालेली आहे. या गणेशोत्सव महोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अध्यात्म, नाट्यरंग महोत्सव, व्याख्यानमाला, ड्रोन शो आणि गणपतीवरील रील्स स्पर्धाचे आयोजन देखील केले जाणार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर गणेश मंदिरे आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे ऑनलाईन दर्शन, घरगुती गणेशोत्सवाचे फोटो अपलोड करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्स तयार करून देण्यात येतील. या ठिकाणी कोणत्या विभागास कोणतं कार्य दिलं जाणार या संदर्भात माहिती दिलेली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्यातील नोंदणीकृत तसेच भजन क्षेत्रातील शिखर संस्थांनी प्रमाणित केलेल्या भजनी मंडळांना भांडवली खर्चासाठी अनुदान देण्यात येईल. या संदर्भातील अटी व शर्तींचा शासन निर्णय स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. यासाठी 5 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात येईल. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवास प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे स्थानिक संस्थांच्या सोबत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजन करणे, गणेशोत्सवाच्या निमित्ताने अध्यात्म, नाट्यरंग महोत्सवाचे आयोजन करणे, प्रामुख्याने राजधानीच्या शहरात ड्रोन शोचे आयोजन करणे, राज्य महोत्सव टपाल तिकीट काढणे, राज्य महोत्सव विशेष नाणे प्रसिद्ध करणे इत्यादी कार्यक्रम राबवले जाणार आहेत. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीनं उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर पुरस्कृत करणे, राज्यातील सुमारे 480 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुमारे 1.5 कोटी रुपये इतक्या रकमेची पारितोषिके वितरित करणे, या स्पर्धांचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम विजेत्याकरता पारितोषिक वितरण समारंभ अकादमीतर्फे आयोजित करणे, गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्य व्याख्यानमालेचे आयोजन करणे, राज्यातील प्रमुख गणेश मंदिरे आणि सार्वजनिक गणेशोत्सव यांचे ऑनलाईन दर्शन करता यावे याकरता एक पोर्टल निर्माण करणे, घरगुती गणेशोत्सवाची छायाचित्रे अपलोड करता यावीत याकरता एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करणे, या राज्य महोत्सवाची माहिती संपूर्ण देशभर व्हावी याकरता वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ आणि समाज माध्यमे यांच्या माध्यमातून देशभरात प्रचार व प्रसिद्धी करणे, उपरोक्त बाबींचा एकत्रित शासन निर्णय स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. तर अशा प्रकारचा हा GR 14 ऑगस्ट 2025 रोजी काढण्यात आलेला आहे आणि या GR नुसार भजनी मंडळ आणि गणेशोत्सवामध्ये जे कार्यक्रम होणार आहेत त्यांच्यासाठी विविध बक्षिसे दिली जाणार आहेत. गणेशोत्सवासाठी 1.5 कोटी तर भजनी मंडळांना 5 कोटी रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. तुम्ही देखील एखाद्या भजनी मंडळामध्ये असाल किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये कोणी भजनी मंडळामध्ये असेल तर त्यांना ही माहिती जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. धन्यवाद.